इतिहासाचा परामर्श घेतल्याशिवाय वर्तमानाचे कर्तव्य पूर्ण होत नाही। इतिहासाचा परामर्श घेतल्याशिवाय वर्तमानाचे कर्तव्य पूर्ण होत नाही, नाहीतर भविष्याचे केलेले नियोजन कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही, नाहीतर भविष्याचे केलेले नियोजन कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही। आदरणीय महोदय, श्रेष्ठ निर्णायक मंडळ व प्रबुद्ध श्रोतांना माझा नमस्कार। मी अंतरा बचाटे, वर्ग 8वी ची विद्यार्थिनी, आज या प्रकल्प व्यासपीठावर विषय प्रस्तुत करत आहे, इतिहासातून नेमकं काय घ्यावं। खरं तर विषयाबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला इतिहास म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं। इतिहास म्हणजे एक विषय नव्हे तर भूतकाळाला वर्तमानाशी जोडलेलं एक मुख्य साधन आहे। आता इतिहास कुणाचा? इतिहास असतो छत्रपतींचा, इतिहास असतो जिजाऊंचा, इतिहास असतो राणी लक्ष्मीबाईचा, इतिहास असतो भगतसिंगांचा, इतिहास असतो महात्मा गांधींचा। आता इतिहासातून नेमकं काय घ्यावं? इतिहासातून आपल्याला घ्यायला हवं ते म्हणजे कौटुंबिक एकता, स्त्रियांचा आदर। आता इतिहासाबद्दल बोलायचं झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही आलं असं तर होऊच शकत नाही, कारण आपल्या महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर शब्द देखील अपुरे पडतात, एवढी मोठी कीर्ती आहे त्यांची। जेव्हा कल्याणातील सुभेदाराची सून साडी चुडा घेऊन परत पाठवण्यात आली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी असे म्हटले होते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती। आपण बघत आहोत की आज कुठेतरी आपल्याला इतिहास जपण्याची गरज आहे। आज कुठेतरी स्त्रिया सुरक्षित नाही आहे, स्त्रियांविषयी गैरसमज वाढत आहे। पण जर आपण आधीच्या काळात डोकावून बघितले तर तेव्हा स्त्रिया सुरक्षित होत्या आणि त्यामागचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आता इतिहास कुणाचा? इतिहास असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला शिकत होते तेव्हा ते एका पावाच्या तुकड्यावर 21 तास अभ्यास करायचे आणि म्हणून आपल्याला इतिहासातून घ्यायला हवं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांची परिस्थितीला कसं सामोरे जायचं हे शिकवण। आता इतिहास असतो भगतसिंगांचा। जेव्हा आजकालची आपली तरुण पिढी पुष्पा 2 मधील झुकेगा नहीं साला डायलॉग म्हणण्यात व्यस्त आहे, तेव्हा त्याच तरुण नेत्याच्या वेळी आपले भगतसिंग भारतासाठी फासावर चढले होते आणि म्हणूनच इतिहास असतो भगतसिंगांचा। जाता जाता व विषयाची रजा घेता घेता सरते शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, आठवणी फक्त इतिहास आता स्वस्त बसून चालणार नाही, आठवणी फक्त इतिहास आता स्वस्त बसून चालणार नाही, कृती व्हावी निश्चय व्हावा उपाय दुसरा उरला नाही, कृती व्हावी निश्चय व्हावा उपाय दुसरा उरला नाही। धन्यवाद।